मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी खेकडे बनवते। हे बघा, मी सगळे साफ केले, ते तोडताना दाखवलं नाही कारण काय खूपच हालत होते। हे बघा असे मी साफ केले आणि ह्याच्यात आपल्याला हे घ्यायचं आहे हे, आणि मी आता हे खूप धुवून असे मोठे मोठे काळ्या पाटीचे ते मी साफ करून तुम्हाला करताना दाखवते। हे डेंगे आपल्याला वाटून घ्यायचे। हे आपल्याला हे बघा, हे मी सांगत 2-4 पाण्याने धुवून घेते आणि मग आता करताना तोडताना दाखवले नाही कारण का तोडताना खूप पळत होते ते, म्हणून आम्ही दाखवलेच नाही। हे बघा, हे आता मी थोडं चमच्याने असं याचं काढून घेते। हे बघा, याच्यामध्ये काढून चांगलं स्वच्छ धुवून आपल्या ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे आणि चांगले भरलेले आहे। हे बघा, छान भरलेले आहे। हे बघा, आता मी बनवायला बसले, खालीच घेतलाय सगळा पसारा। कांदा नाही वापरलाय कारण आपल्या या वाटणामध्ये आपल्याला कांदा, खोबरं, आलं, लसूण सगळं घेतलंय। मी आता लसणीचीच फोडणी घालते। मी घेतलंय वाटण, लाल तिखट, हे हिंग, कोथिंबीर आणि आपला हा मी ते छोटे छोटे हे असतात ना त्याचं पाणी काढलं, वाटून त्याचं पाणी काढलंय, तो गाळून घेतलाय। तरी पण आपल्याला हा वरूनच घालायचा आहे, नंतर गाळून थोडं। आता मी फोडणीला लसूण घातले, कांद्याचा वापर फोडणीला केलेलाच नाही आहे मी। थोडं हिंग घालते, हिंग तर घालायचाच तर काय त्रास पण होत नाही आपल्या शरीराला। हिंग घातलाय थोडासा, म्हणजे अति पडेल नाही तर। थोडीशी तेलातच कोथिंबीर टाकायची। थोडंसं गॅस कमी करते। त्याच्यातला चमच दे, आपल्याला हळद घालायची आणि लाल तिखट। जो माझ्या तिखटावर आहे हा। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे असं हे ठेवायचंय, मग आपल्याला वाटण घालायचं। या मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं। हा माझा मालवणी मसाला आहे। त्याच्यामध्ये चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। मसाला त्याला चांगला लागेल, खोकला आला। आता याच तेलामध्ये आपल्याला एक वाटण घालायचंय। वाटण हे सुकं खोबरा, आलं, लसूण, वाटपाची पण रेसिपी टाकावी। चांगलं असं मसाल्यामध्ये आपल्याला चांगली नीट परतून घ्यायचं। लगेच पाणी घालायचंच नाही त्याच्यामध्ये। जेवढं आपल्याला खोबरं पाहिजे, जेवढा आपल्याला रस्सा दाट रस्सा पाहिजे तेवढं आपल्याला वाटण घालायचं आहे। म्हणजे माझा रस्सा मला जास्त बनवायचा आहे, 4-5 माणसांसाठी। ठीक आहे, सुटेपर्यंत झाकण ठेवायचं। हे बघा, आपल्याला हे वाटण बिटण घालून झालेलं आहे सगळं। आता मी ना हे पाणी घालते।
जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे, कोण सुका बनवतो कोण रस्सा बनवतो, पण मला रस्सा पाहिजे म्हणून आपल्याला त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे. मी अजून पाणी घालते याच्यामध्ये. जरा उकळी आल्यानंतर लास्टला मीठ टाकेन. अधिक 15 मिनिटं शिजवून घेते याला, चांगले शिजले पाहिजे असं हे झाकण मारून ठेवते. नंतर झाल्यावर दाखवते. आपला रस्सा आलेला आहे. मी पूर्ण असा रस्साच केलाय, मी असा हे नाही केलेलं आहे. आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. पूर्ण तयार झालेलं आहे. तर शेवटी आपल्याला मीठ टाकायचं चवीप्रमाणे आणि वरून कोथिंबीर टाकायची. आता फायनल झालेलं आहे आपलं हे. खूप सारी कोथिंबीर, असं मस्त असं याचा रस्साच खूप छान लागतो. सुकं पण करतात, पण मला असं 5-6 माणसांना पाहिजे म्हणून मी आज रस्साच केलाय. हे बघा असं मस्त असे हे झालेले आहेत खेकड्याचे. हे बघा छान झालेले आहे. कशात काढून दाखवू हे प्लेट. हे बघा मी आता जरासं याच्यात काढून दाखवते तुम्हाला कसं झालं. झणझणीत रस्सा झालेला आहे, सुकं नाही केलेलं आहे मी. हे बघा. चला माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. काय कमेंट असेल तर सांगा. माझा व्हिडिओ कसा झाला तो. चला बाय बाय.